बिअरची बाटली हा. चला त्याचं 12 नाही. सुजित आणि नॉन सायकलला सूरज तरे. चला पहिला गोलंदाज, पहिल्या षटक प्रगती पदावर, पहिला मीडियम पेसर राहुल. राहुल पाटील मॅन फ्रॉम सिद्धी करवले. सिद्धीचे बरेच आहेत, गावात तेवढा आहे, पण तुमचा वॉर्ड ना झाला युपीला देखील भारी पडेल. 16 गाव कुठं कुठं गेलं. नागझरी. हो 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 यस, पहिला चेंडू आउटसाइड द स्टंप. जिथं ओला पोचलं ते नागझरी गाव. नागझरीमध्ये पहिल्यांदा गेला, मला वाटलं हा गाव साला काश्मीरमध्ये आहे का काय. पहिल्यांदा भारत मातेने मला बोललं होतं नागझरीमध्ये टुर्नामेंटसाठी. नागझरी म्हणजे बघा तिकडे नावं अशीच असतात काश्मीरमध्ये. काश्मीरचा खोरा आहे ना, तिथं गेला आणि भोपरला गेला ना असं वाटतंय कुठं जम्मू काश्मीरला आलं का काय. साला माणूस जेजुरीला पोचला, मग इकडे डोंबिवलीला पोचणार नाही. हो हो येस, आउटसाइड द स्टंप. जोरदार अपेल. येस, पहिल्यांदा अपेल. झेल पकडण्याअगोदर अपेल. एक धाव मिळेल. संघाची धाव संख्या 1 वर. आज मात्र धावा होत नाही नितेश भोईर. काल 94, 90, 85 अशा धावा होत त्या. आज मात्र काय झालंय. येस, पहिली मॅच. नाही नाही, आज मात्र आज काही समजत नाही. पिच बदलली की मनोज पवार याने काही वेगळं आखलं, काही समजत नाही. काय जादू टोना वापरला काय. आणि कुठं नाक बेग निघाल्या घाबरू नका. आणि रिमोट पण नाक पण आणता येत नका हो. बाबाने आणला नाही का नाक 20 फुटाचा कोबरा, तो दाखवला. म्हणतो तुम्हाला सर्पदोष आहे, द्या ₹1,00,000. त्याचे एक एक कारनामे आहेत ना. हां वाजव. बिलांची नागिन निघाली. हा हा आउटसाइड द स्टंप. दॅट शुड बी वाईट डिलिव्हरी. स्वैर मारा, दिशाहीन मारा. नासका चेंडू, नरकातला चेंडू. वाईटचा इशारा. एक धाव मिळेल. संघाची धाव संख्या 2 वर. बिनबाद 2. 2 फॉर नन. अतिशय दमदार गोलंदाजी. भेदक मारा, जाली मारा, जलाल मारा, विषारी मारा. दॅट शुड बी डॉट बॉल. खुटारीची टुर्नामेंट म्हटली ना की दमदार आयोजन, खाण्यापिण्याची चंगल. हो हो येस, ब्लाइंड स्ट्रोक आउटसाइड द स्टंप म्हणून स्विंग अँड मिस. आणि ह्या चेंडूला डॉट बॉल. निर्धाव चेंडू. संघाची धाव संख्या 2 वर. अतिशय जबरदस्त मारा, रेचक मारा, जबरदस्त भन्नाड गोलंदाजी. राईट आर्म होते विकेट. बॉलिंग मार्क तयार. राहुल. विकास केने आमचे धरणा गावचे अतिशय लिजेंड खेळाडू, 40+ खेळाडू आहेत, परंतु आमचे कट्टर समर्थक. आणि हा यस पुन्हा डाऊन साईडला. पुन्हा मिडवे केला चेंडू जाईल आणि मिळते मोठे 4 धावा. चांगला फटका. सीमा रेषेवर आपला तो फिल्डिंग. त्या दरम्यान मिळतील 2 धावा. संघाची धाव संख्या वृद्धिंगत वर्धमान गतिमान. टोटस कोईज कोणाची. यस विकास केने. म्हणून विकास केने आज खुश आहेत. यस 3 धावा मिळतील. चांगलं रनिंग बिटवीन द विकेट. 3 धावा मिळतील. विकास केने यांचा संघ झाला क्वालिफाय. सुपर 6 अव्वल 6 संघामध्ये क्वालिफाय. हो हो येस, आउटसाइड द स्टंप. पुन्हा बॅकवर्ड पॉईंट बघूया. टायमिंग शुड बी एक्सलंट. चेंडूला डिपिश पहिला. पुन्हा चांगलं फिल्डिंग. हो हो येस, पुन्हा एकदा 2 धावा मिळतील. संघाची धाव संख्या वर्धारली. धाव संख्या वृद्धिंगत वर्धमान गतिमान. टोटल स्कोर झाला आहे 9 वर ना 7 वर. 7 रन्स ऑन दी स्कोर बोर्ड. बिनबाद 7. षटक क्रमांक पहिलं प्रगती पदांनो बॉल बाकी आहेत. लास्ट डिलिव्हरी. 1 बॉल टू गो. स्कोरर मत चांगला असा हलवते बोट. चायला आम्हाला घाम फुटला. नाव नका घेऊ. जयेश म्हात्रे. काय साले एक खुना आहेत ना, सांकेतिक खुना आहेत. तुम्हाला अजून विषय करून सांगितलं असतं. पोलिंग मार्क होता यार. हो हो ये साकरातील लाईन आउटसाइड द स्टंप. खरं म्हणजे बॅकफुटला गेला असता, स्टेअर केला असता. आणि षटक क्रमांक पहिलं फिनिश. पहिल्या षटकात धावा कुठल्या धावा 7 धावा. बिनबाद 7. 7 फॉर नन. संदीप शेठ म्हात्रे.
कोणाला कॉमेंटी करता भुयानमचे कट्टर समर्थक संदीप शेठ मात्रे एस के ट्रान्सपोर्टचे सर्वे सर्वा बॉलिंग मार्क या नवीन गोलंदाज वैयक्तिक पहिला आणि क्रिश गोंधली धानसर धावा फक्त एनिमी 7 धावा क्रिश खरं म्हणजे त्याच्या ओरिजिनल वेगळा असेल येस त्या दिवशी तिकडे मागे गेलो होतो भूया वाघबेला एखादं नाव बॉबी आयला साला ही आई पोरगा आहे डायरेक्ट लिंग बदलला बरं की नाही बॉबी म्हणजे फिमेल झालं मादी झाली नर नाही बॉलिंग मार्क होता यार क्रिश गोंधली राजेंद्र दादा पुढच्या वर्षी जर लेडीज आणा इकडं वाढायला हो काय असं पाहुणा मग उठणार नाही हो 4 तास कशाला घराला मरायला जातो घरी इकडं सगळं आहे सामान मग कशाला घरी जाईल ना हो पुढच्या वर्षी नेक्स्ट इयर चला बॉलिंग मार्क होता या हो हो आउटसाइड द स्टंप दॅट शुड बी वाईट डिलिव्हरी नो नो फेल डिलिव्हरी असं वाटलं होतं की बघूया देव थोडासा भरकटला आहे परंतु पंच मात्र अतिशय क्वालिफाईड तर एस एस ट्रान्सपोर्ट आमचे संदीपजी शेठ मात्रे बघूया सर्वे सर्वा क्रिकेटचे चाहते आणि त्यांची खरं म्हणजे उद्या टीम आहे काल खरं म्हणजे कलकरी कुटाळची टीम होत्या काल वाजता यायला हवं होतं विशाल म्हात्रेने मला सांगितलं दादा आणि दॅट शुड बी वाईट डिलिव्हरी स्वैर मारा देशाईन मारा भरकटला 1 धावेचा इशारा 1 धावेचा संकेत 1 धावेचा निर्वाळा धावा समर्थन टोटल स्कोईज 8 धावा बघूया खरं म्हणजे हे स्कोरर येऊन जाऊन आहेत बरं की नाही शिंदे गेला फडणवीस बसला आहे हो हो येस पुन्हा एकदा सुपर बॉलिंग चेंडू गेला थर्डमॅनला तर मिळेल दांडा गेला असता खरं म्हणजे इंद्राने जेवढी मजा मारली असेल ना तेवढी बाबाने मारली अशोक करत नाही नाही बरोबर मस्क नाही करत काय त्याचे एक एक कारनामे मी लाईव्ह नसते तुम्हाला सगळे सांगितलं असतं विशद करून राजन दादा अशोक बाबा कॅप्टन जे आयला नाव कॅप्टन ओ हो यस जबरदस्त स्लॉट मध्ये आला पुन्हा एकदा दमदा सिक्सर टायमिंग शुड बी एक्सलंट मॅग्निफिशियंट स्ट्रोक्स उत्तुंग फटका बेबंद फटका बुलंद फटका आसमानी स्ट्रोक 6 धावांसाठी संघाची धावसंख्या उसळली धावसंख्या सरकली धावसंख्या 15 रन्स ऑन द स्कोरबोर्ड अटॅक केला दमदार टायमिंग नेत्रदीपक फटका 6 धावांसाठी बॅट्समन सुजित पाटील राईट आर्म हो द विकेट षटक क्रमांक 2 प्रगती पदावर शॉर्ट फाईन लेग शॉर्ट तळमॅन बॅकवर्ड गली बॅकवर्ड पॉईंट हो हो येस पुन्हा हलक्यानं पुश केला टॅप केला चेंडूला बॅकवर्ड गलीला 1 धाव मिळेल संघाची धावसंख्या झाली 16 वर 16 रन्स बिनबाद 16 दमदा सलामी धुंद फुंद बेधुंद सुरुवात आज मात्र कोणीही कुठल्याही संघाने अबव 50 धावा केल्या नाही आज खरं म्हणजे वैशिष्ट्य आहे आज खेळपट्टी अचानक गोलंदाजांना कशी काय फेवरेबल झाली अनुकूल पोषक पूरक असं वातावरण हायवे लगतच हे मैदान अतिशय सामाजिक शैक्षणिक राजकीय हो हो या स्क्वेअर कट का पुन्हा एकदा वाईटचा इशारा स्वैर मारा दिशाहीन मारा 1 धावेचा निर्वाळा तर सन्मान्य किरणगावचे आदरणीय सदाशिव शेठ तांडेल आणि त्यांच्या समवेत आणि आणखीन एक षटकार आणि विलास शेठ फ्रॉम रोहिंजन
पुन्हा एकदा प्लस विनंती आहे कृपया स्टेजवर या प्लीज. नामवंत विद्यमान व्यक्तिमत्व तर आमचे या स्पर्धेसाठी गोरक्ष पवार रामदेव पत्रिका बघूया. शुभेच्छा दिल्यात राजेंद्र दादा तुम्हाला. अतिशय दमदार आयोजन, चांगली स्पर्धा. संघाची धावसंख्या झाली 23-3. नाही अजून एक बॉल आहे ना. एक आहे की दोन आहेत? एक आहे. लास्ट डिलिव्हरी इन दी सेकंड ओव्हर. खरं म्हणजे आज तुम्हाला मानायला पाहिजे खरोखर असं फॉर्मेट तुम्ही जर नाही स्पर्धा ठेवत असेल ना 5-5, 6-6 वाजेपर्यंत तुम्ही ठेवता, कमाल झाली ना. 11-12 ठीक आहे. राईट आहे महोदय विकेट. षटक क्रमांक दुसरा प्रगती पदावर. हो हो टॅपिंग क्रिकेट. पुन्हा त्याच्याने बॅकवर्ड डिपिश गेला आणि ह्या मिळते 4 धावा. यस आउट फील्ड फार फास्ट आहे. शेवटच्या चेंडूला चौकार. आउटसाइड द स्टंप बॅकवर्डला गेला. टॅपिंग क्रिकेट. संघाची धावसंख्या पहिलं दुसरं षटक संपुष्टात असताना 27 धावा म्हणजे बरोबर 13.5 धावांचं इक्वेशन समीकरण. आस्किंग रन रेट 12 चेंडू 27 धावा, एकही विकेट नाही. म्हटले या आता या म्हटले जा सामन्यामध्ये जाते 50 अबव असं वाटतंय प्रोजेक्टेड स्कोर. त्या 12 चेंडूमध्ये 27 धावा, बिनबाद 27. नवीन गोलंदाज वैयक्तिक पहिल्या संघाच्या वतीने तिसरं षटक प्रगती पदावर. राहुल तिसरं ओव्हर ना म्हणजे याचं दुसरं. त्याच्यात सेकंड ओव्हर आणि टोटली थर्ड ओव्हर. फॉर्च्यून इव्हेंट यांच्या ह्या माध्यमातून लाईव्ह टेलिकास्ट घर बसल्या बघू शकता. येस मागच्या षटकात आल्या 20 धावा. अतिशय खराब तकलादू बेगडी सवंग मारा केला आणि प्रतिस्पर्धी संघाला एक्सपेन्सिव्ह ओव्हर. हो हो येस पुन्हा एकदा चांगला चेंडू. हलक्या हाताने पुष्कळ चेंडू शॉर्ट कव्हरला. अतिशय अफलातून फिल्डिंग. चांगला चेंडू, अप्रतिम डिलिव्हरी. अतिशय नेटकर क्वालिटी क्लिअरिटी. राजेंद्र म्हात्रे यांचं हे फॉर्च्यून इव्हेंट ही वाहिनी खरं म्हणजे दादांना जास्त किंमत आहे गुजरातमध्ये मोदीच्या. सुरतला जातात मस्तपैकी आरामशीर हॉटेलमध्ये जेवायचं झोपायचं. पुन्हा एकदा डॉट बॉल डॉट डिलिव्हरी. काल म्हटते रामनवमीला होते ना बेलापूरला कुस्त्या दाखवत होते. तर 2 ओव्हरमध्ये 6 विकेट घेणारा गोलंदाज राहुल पाटील. अतिशय दमदार गोलंदाजी, भेदक मारा केला. आजच्या दिवसातला हिरो ठरला. राईट आर्म होते विकेट. हो हो यस पुन्हा चेंडू हवेमध्ये असेल. शॉट एक्स्ट्रा कव्हरला सुजल आणि चांगला बघूया. यस विकेट पहिली म्हणते ना. धन्यवाद. यस अतिशय अप्रतिम डीजे वादन बघूया. धन्यवाद देतो बघूया. डीजे नाव काय? मोनिश स्वरूप. गणपतीचं नाव आहे परू. हे कुठलं नाव आहे रे? नशीब पारू नाही म्हटलं. परू डीजे परू या. तर राजेश मात्रे, जयेश मात्रे आणि निलेश मात्रे तर या स्पर्धे सगळे आयोजक आहेत बघूया. धन्यवाद बघूया तुम्ही आम्हाला लॉन्च केल्याबद्दल. यस अंकित मात्रे इज ऑल्सो ऑर्गनायझर अंकित पाटील. राजेंद्र धन्यवाद देतो बघूया तुम्ही आम्हाला इथं बोलवलात.
आता खुटारी गाव म्हटलं हे आमचा बालेकिल्ला होईल. विशाल म्हात्रे असतील आणि त्यांचे तमाम ग्रामस्थ मंडळ. तर राहिले 2 बॉल. राईट आर्म राहून द विकेट. येस, पुन्हा एकदा जबरदस्त ऑन ड्राईव्ह चेंडू लॉंग ऑनला. पुन्हा एकदा चांगले फिल्डिंग. एक धाव मिळे. दुसऱ्या धाव वंचित परावृत्त निष्फळ विफळ साल संघाची धावसंख्या नेऊन ठेवली तब्बल 29. फक्त दुसरं षटक मात्र अतिशय मागडं ठरलं. ज्या षटकात कोणत्या तब्बल 20 धावा राहिला शेमध्ये. आता मात्र चांगली गोलंदाजी केली. ज्याचं हे दुसरं षटक. पहिल्या षटकात फक्त इनमिन धावा दिल्या होत्या यांनी 7 धावा. आणि हे षटक देखील अफलातून. फक्त 2 धावा राहिला शेवटचा बॉल. लास्ट डिलिव्हरी हिंदी. थर्ड ओव्हर. राहुल पाटील. हो हो येस. पुन्हा एकदा स्विंग अँड मिस. षटक क्रमांक 3 फिनिश. टोटल धावा झाल्या 29 म्हणजे बरोबर 9:15. संदीप शेठ म्हात्रे मोठे राहुल म्हात्रे. राहुल होईल. राहुल 4G फ्रॉम धानसर. आणि आमच्या समवेत थोडीशी का पहिनं होईना चांगली साथ दिला रे. तर संगम याच्यासाठी 3 षटकार. 3,000 रुपये फ्रॉम जयराज म्हात्रे फ्रॉम खुटारी. येस, 3 षटकार मारा. 3,000 रुपयाचा कॅश प्राइज. क्या बात आहे. येस, खुटारी गाव आहे. पैशाची बरीच उलाढाल या मैदानात होत असते. तुमच्या डेची स्पर्धा असू द्या, कुठलीही स्पर्धा असू द्या. चला चौथा षटक. टीम मध्ये काय पाणी. अच्छा नाही, पाणी महत्वाचं हो. पाणी पितील तर पाणी काढतील. पाणी काढते म्हणजे घाम घालतील हो. मग घाम घाल्याशिवाय कसं होणार. हेच म्हणते आज लवकरच. ही 4थी मॅच का 5वी. 5वी राहिले फक्त 2 धावा. 2 मात्यात 1.5 मॅच फक्त आहे. बघूया. नाही आज जरा बरं वाटेल. सगळे सुटकेचा निश्वास सोडतील. आयोजक देखील बघूया. कारण आयोजकांना बघूया ह्या जरी मॅच संपल्या ना त्याच्या 2 तास इकडे जातात आवरावर करायला. तर अक्षय पाटील नवीन गोलंदाज व्यक्ती पहिल्या संघाच्या वतीने 4थं षटक प्रगती पथावर. तर मागच्या षटकामध्ये बघूया अतिशय कमी कंजूस गोलंदाजी. इकॉनॉमिकल बॉलिंग अटॅक. अफोर्डेबल. व्यावहारिक मारा. पॉझिटिव्ह मारा. चला अक्षय पाटील दररोज फिरअप करा प्लीज. दोन्ही संघाला विनंती करतो. आज मात्र सर्वांनी मात्र वेळेमध्ये तुम्ही आलात. पुन्हा एकदा धन्यवाद देतो. कारण अशा स्पर्धा व्हायला पाहिजे. ह्याला म्हणतात रतनबुवा स्पर्धा कशी असावी याचं हे ज्वलंत उदाहरण राजेंद्र दादा तुम्ही खुटारीवाल्यांनी दाखवून दिलं ना. अशा स्पर्धा व्हाव्यात हो. यस. आणि दुसरा फलंदाज सेकंड व्हिलेट कोल्याप्स. दुसऱ्या फेकेचं बदन. दुसरा गडी करत. दुसरा हदरा. दुसरी फेके तडीपार. नेस्त नाबोद नामशेष नामहराम. दुसऱ्या फेकेची एकजीवित. दुसऱ्या फेकेचं बहिर्गमन मार्गक्रमण. कोण आहे नाव काय. फिल्डर. हु इज द फिल्डर. कुठं गेला तो 12वा. हे बाबा नाव कर दे. कोण कॅच घेतला.
पंकज ना नाही का ज्यावेळी बक्षीस द्याल तेवढं प्रॉब्लेम नको येस विशाल ओरजी हो हो येस पुन्हा एकदा हो हो एक धाव मिळेल संघाची धाव संख्या झाली 30 वर 2-32 30 फॉर द लॉस ऑफ 2 विकेट्स षटक क्रमांक तिसरं प्रगती पदावर चौथा ना रे चौथं प्रगती पदावर ही देखील म्हटते मॅच असं वाटलं ते 50च्या वरती जाईल परंतु नंतर मात्र दमदार गोलंदाजी केली येस मागचा मॅन ऑफ द मॅच सर 2 ओव्हरमध्ये 6 विकेट्स म्हणजे कुठेतरी दखल घ्यावी लागेल ज्यावेळी उत्कृष्ट गोलंदाज अतिशय चांगली गोलंदाजी प्रभावी मारा केला परिणामकारक मारा पॉझिटिव्ह बॉलिंग अटॅक बॉलिंग मार्क तयार षटक क्रमांक 4 प्रगती पदा राईट नाम होते विकेट ओहो येस आउटसाइड द ऑफ स्टंप दॅट शुड बी डॉट डिलिव्हरी गॅदर केले यष्टिरक्षक माणसं सगळी चांगली असतात फक्त प्रवृत्ती बरं की नाही तर मग वाईटसाठी रिव्ह्यू टेकन फॉर वाईट येस फेल डिलिव्हरी इथं बरं आहे त्याला झटपट निर्णय त्या दिवशी 15 मिनटं लागली एका निर्णयाला 15 मिनटं मग 9 वाजता काय करतील हो हो येस पुन्हा एकदा बेहतरीन लंबा चौडा 6 रन धावा झाल्या 37 नाही दुसऱ्या षटकामध्ये 20 आल्या होत्या 36 रन्स म्हणजे हे 50 जाईल आजच्या दिवसातली सर्वोत्तम धाव होती होईल बॉल गेला वाटतं दुसरा द्या आहेत ना बॉल हा पहिला बॉल गेला वाटतं नाही 36 त्या बॉल आता उद्या शोधावं आला बॉल नाही हे वस्तू लपवू नका हो सगळं लपवा पण बॉल लपवू नका अतिशय इम्पॉर्टंट पार्ट आहे हां विकेटचं बघूया क्रिकेटचं नाही सर्व ठिकाणी हो नुसतं क्रिकेट काय क्रिकेटमध्ये बॉल काय करा चाटायचा आहे इथं काय थोडीच इथं काय का हो इथं काय निर्माण होणार आहे उत्पत्ती थोडीच होणार आहे उत्पत्ती तिकडे होणार इथंच आहे इथं दाबून काय फायदा आहे तिकडे दाबायला पाहिजे का नको दाबलं तर उगवेल चला बॉलिंग मार्क तयार राईट आर्म होते विकेट 4th ओव्हर इन प्रोग्रेस हो ये आउटसाइड द ऑफ पुन्हा एकदा चांगलं टायमिंग आणि फलंदाज हो इज द कॅचर सुजल भोईर आणि विकेट जायला म्हणते 3rd तिसऱ्या विकेटचं बदन तिसऱ्या गडी करत तिसरा हादरा तिसऱ्या विकेटची एक्झिट या येणारा फलंदाज विराज पाटील नवीन बॅटर मॅन फ्रॉम तुर्बे तर यस भाई आमचे शिवकुमार म्हात्रे यांच्या तो बॉल पुरस्कृत करण्या बघूया धन्यवाद देतो बघूया मंडळ आभारी अतिशय महत्वाचं दान यस मेन पार्ट बॉल दान वीर्यदान अशोक बाबाचं वीर्यदान शुभम भोईर शुभम धनाजी भोईर सगळं नाव सांगितलं आखे कुंडली येस अच्छा अच्छा येस येस अक्षरमध्ये सर्व नाव आहे चला बॉलिंग मार्क होता या नवीन गोलंदाज षटक क्रमांक 4 प्रगती पदावर शुभम भोईर अजूनही बॉल बाकी आहेत 6 बॉल शेवटचा अंतिम आखेचा निर्वाणीचा फायनल स्लॉग ओव्हर डेथ ओव्हर
संघाची धावसंख्या 36. बघा म्हणजे 50 मात्र नाही होणार बहुतेक. 50च्या आत गुंडाळणार. यस कृष्णा मात्रे आलेत बघूया. अतिशय आमचे चेले ज्याने आम्हाला पहिल्यांदा फॉर्च्यून इव्हेंटमध्ये आमचे इंटरव्ह्यू घेऊन बघूया. आणि अतिशय दिलखुलास व्यक्तिमत्व आणि अतिशय जंटलमॅन माणूस आणि प्युअर व्हेज. हे माळ करी आम्ही टाळ करी आणि दुसरे विना करी. नाही अच्छा अच्छा लग्न कर्तव्य. अच्छा अच्छा yes. चांगली गोष्ट आहे. लग्न करा आणि पाळणा मात्र लवकर हलवा. बरं की नाही. हा ही चांगली महत्वाची आहे. नाही तर पाळणा लांबवा नको. हो हो येस पुन्हा एकदा चांगलं टायमिंग. चेंडू हवेमध्ये लॉंग ऑनला लॉप केला होता. 4th विकेट फॉलन. 4थ्या विकेटचा बदन 4था गडी गारद. विकी पाटील मागचा डगाऊट गटाडी वळली गेली. घाशा गुंडाळला गेला. तंबूचं तिकीट आणि तंबूच्या दिशेने मार्गस्थ होता नवीन फलंदाज घ्या. हां येस द न्यू मॅन पाटील रोहिंजन. धावसंख्या 39. राहिले फक्त एरमेन 5 डिलिव्हरीज. धावसंख्या 36. असं वाटलं होतं का दोन षटका दुसऱ्या षटकात 20 धावा कुठल्या त्या. मला वाटलं की 60 धावा होतील परंतु नाही. जरी एकाने मूर्खपणा केला नंतर मात्र धारदार बॉलिंग. पुढच्या स्टेस मागचा शहाणा. हे आता कोणाची मॅच आहे नंतर. अच्छा अच्छा हो हो येस पुन्हा एकदा. तर मिळेल फक्त एक धाव. संघाची धावसंख्या 37. 37 राहुल कॅच ड्रॉप. कृष्णा मात्रे ब्राऊन सिद्धी करवले. अतिशय जबरदस्त ऑपरेशन. ऑपरेशन म्हणजे हे ऑपरेशन आहे. त्यात तुम्ही याल इकडं कुटुंब नियोजन करता का काय. संतती नियमन फॅमिली प्लॅनिंग. हो हो येस दिशाहीन मारा बघूया. स्वैर मारा दिशाहीन मारा. एक धावेचा निर्वाळा धावा समर्थन. एक धावेचं प्रतिपादन. संघाची धावसंख्या 38. पहिला व्हाईट या डावामधला. दिस द फर्स्ट डिलिव्हरी इज व्हाईट इन दिस मॅच. अतिशय चांगली क्लिअरिटी क्वालिटी इज द स्पेशालिटी ऑफ फॉर्च्यून इव्हेंट. रायडम हो दे विकेट. एकदा पुन्हा एकदा चांगलं टायमिंग आणि हा 6 रन. दमदार टायमिंग. नाव दे का न ताव दे का. संघाची धावसंख्या 44. शिवकुमार म्हात्रे यो दिसाया साधा बोला. भारी माणूस हाय दिलवाला. त्याला शिर्डीचा साई बाबा पावला. पनवेल शहरात फेमस झाला. या शिर्डी साईबाबाची शिवकुमार म्हात्रे बघूया ज्यांनी या स्पर्धेसाठी संपूर्णपणे हो येस पुन्हा आउटसाइड द स्टंप. दॅट शुड बी वाईट डिलिव्हरी. सुबैर मारा दिशाईन मारा. एक धावेचा संकेत. एक धावेचा आदेश. तंबी फरमान इशारा. एक धावेचा नारा. संघाची धावसंख्या झाली 45. 45 चारावर 5. अजून 3 बॉल बँके झाली 50 जातील बहुतेक. ही सर्वोत्तम धावसंख्या सर्वोच्च धावसंख्या होईल कदाचित. आणि हा येस पुन्हा एकदा जबरदस्त टायमिंग. हो हो येस पुन्हा एकदा सीमा रेषे लगत मोठा फटका मारायचा होता परंतु एलिव्हेशन डिस्टन्स. येस छोटा आणि नवीन फलंदाज जितू म्हात्रे. येस नुसतंच बघूया लग्नाच्या बेडीत काही दिवसात अडकणार. येस येस ऑनलाईन. येस लग्नाच्या बेडीत बरेच आहेत लग्न कर्तव्य. सूर्या पाटील राहिले फक्त इनमेन बॉल 2 बॉल. मारा मजा. हां येस उजवा दाबा डावा दाबा पण दाबा. हो येस पुन्हा एकदा एक धाव आणि राहिला शेवटचा बॉल. धावा झाल्या 46-50 जातात की नाही.
असं वाटलं ते 60-70 होतील. 2 षटकामध्ये दुसऱ्या षटकात 20 धावा कुठल्या. त्याच्यानंतर मात्र अतिशय प्रभावी मारा केला आणि प्रतिस्पर्धी संघाला चारी मुंडीच्यात कंबरड मोडलं गेलं. राईट आर्म होते विकेट. शेवटचा बॉल, लास्ट डिलिव्हरी, अंतिम अखेरचा, ज्याला म्हणतात आगरी भाषेत निखवणीचा बॉल. आगरी भाषा बोला, आपण आगरी आहोत, कशाला शरम वाटायला पाहिजे, बरोबर की नाही. तर रमेश तरे नाही, त्यांनी मगाशी फोन केला, दादा काही घेऊन येऊ का म्हणतो, पण काय आणणार. चला आणि हा यस, आणि डाव संपलाय. पुन्हा एकदा 50च्या आत संघ थांबलाय. धावा 46 आणि जिंकण्यासाठी पाहिजे 47 धावांची गरज. या धावा कशा चेस होतील याचं धावतं वन ऐकण्यासाठी तोपर्यंत आम्ही लावून येतो. लावून म्हणजे पिऊन, चहा पिऊन. तर पुढचा आवाज असेल करंग कालन, हेडुटणे गावचा बुलंद आवाज, आणि खास करून रतनबुवा फेम, बरोबर की नाही. रतनबुवाचं ना मंगलसूत्र बसलं ना, नो टेन्शन, नॅशनल परमिट आहे, कुठेही घुसा. आणि तुम्हाला एक विनंती करतो आयोजकांना, की तुम्हाला फोन करताना कॉमेंटेटर मी खाली आहे, हे तुरे कृपया त्याचं हे क्वालिटी बघा प्लीज. नाही सध्या कॉमेंटी लोकांची करंकालन सध्या फारही चालू आहे. माझं साहेब मी एक दिवशी खाली आहे, सगळे खाली असतात, टोटली महिना खाली असतात, साहेब मी एक दिवशी खाली आहे. हे असं काही करू नका. जे क्वालिटी आहे ना, जे चांगले कॉमेंटी त्यांनाच फक्त बोलवा. म्हणजे असं आपण नाही, आम्ही असं म्हणते की आम्हाला बोलवा, दुसरं आता आम्ही काय, आमचं उतारवं आहे, बरोबर की नाही. आमचं सामान आता झालं ढुला, बरोबर की नाही. हे असे भिकमागे धंदे बंद करा. फोन लावायचा, जाहीर पडले की दादा साहेब मी खाली आहे, येतो मी, या 1000 रुपये करा, रात्रभर घासा येतं. चला पुढचा आवाज करंकाला, प्लीज कम ऑन द मायक्रोफोन. जय मल्हार कलेक्शनचा नाव लयो गाजवाला ना, मालक दीपेश पाटील हयो लय दिलवाला. जय मल्हार कलेक्शनचा नाव लयो गाजवाला ना, मालक दीपेश पाटील हयो लय दिलवाला. जय मल्हार कलेक्शनचा नाव लयो गाजवाला ना, मालक दीपेश पाटील हयो लय दिलवाला. जय मल्हार कलेक्शनचा नाव लयो गाजवाला ना, मालक दीपेश पाटील हयो लय दिलवाला. चला, आणि काका संदीप शेठ म्हात्रे यांच्याकडनं तुमच्यासाठी मात्र कॅश प्राईज 500 रुपये आलेत. टाळ्यांचा गजर होऊन जाऊ द्या. आणि ही सुरुवात झाली आता. आणि संदीप शेठ म्हात्रे यांच्याकडनं षटकार हॅट्रिकसाठी तब्बल 3000 रुपये कॅश प्राईज फलंदाजांसाठी ऑफर असणार आहे. बरीचशी चर्चा होत असताना आपल्याला पाहायला मिळेल आज. मग अशी एक सुंदर गाणं आपण डीजेच्या माध्यमातून ऐकलं, अनुभवलं. एकंदरीतच या संपूर्ण स्पर्धेमध्ये मॅन ऑफ द मॅचचं नामांकन, जी ब्रँडेड जर्सी आपल्याला पाहायला मिळते, दीपेश पाटील, धीरज पाटील, कुणाल पाटील, साईराज पाटील, जय मल्हार किड्स वेअर्सचे प्रॉपरेटर, त्यांचं आम्ही मनापासून आभार आणि कौतुक करू. आणि 3 सलग षटकार जर का ठोकले संदेश शांताराम म्हात्रे यांच्याकडनं सुद्धा कॅश प्राईज 3000 रुपये बॅटिंग टीमसाठी मात्र असणार आहेत. अर्थातच आपण या स्पर्धेला एन्जॉय करतो, एन्जॉय करूया आपण या उत्तरार्धाला. आणि उत्तरार्ध रंगवण्यासाठी खऱ्या अर्थानं मराठी या समालोचन क्षेत्रामधील शब्दांची सजावट आणि ती शब्दांची रचना पुन्हा एकदा ऐकण्यासाठी कालन सरांकडे आपण वलन घेऊया. थँक्यू सो मच निदेशजी भोईर सर आणि त्यासोबत आदरणीय दशरथजी पाटील सर. खरं तर दशरथजी पाटील सर जेव्हा जेव्हा कॉम्बॉक्समध्ये असतात आणि प्रेक्षकांना नेहमीच वाटेल जरूर. आणि आता आम्हाला फक्त एक इनिंग तुम्ही सहन करा, यानंतर पुन्हा एकदा दशरथ पाटील सर येणारच आहेत. नाही नक्की, कारण दशरथ पाटील सरांचा फॅन बेस एक वेगळा. आम्ही देखील जेव्हापासून खरं तर मी समालोचन करत नव्हतो त्या अगोदरपासून मी दशरथ पाटील सरांचा फार मोठा चाहता आहे.
हे त्यांना देखील माहिती आहे आणि खऱ्या अर्थानं जेव्हा त्यांची गाडी लोड असते तेव्हा ती भरपूर वेगाने धावते. या इनिंग नंतर पुन्हा एकदा ते येतील. येस अंपायर. आणि काही क्षणामध्येच करण सर प्रद्युमन पाटील वलप आणि आशिषजी पाटील या आमच्या मान्यवरांचं शुभागमन या व्यासपीठाकडे आपल्याला पाहायला मिळणार आहे. चांगला उल्लेख झाला. मोबाईल जेव्हा चार्ज असतो तेव्हा तो फास्ट रन होत असतो. तसंच काहीसं आपल्याला आज या स्पर्धेसोबत पाहायला मिळतं. आणि आत्तापर्यंतच्या प्रवासामध्ये 2000 रुपये कॅश प्राइजेस काकांनी जेव्हा मायक्रोफोन जॉईन केला तेव्हापासून आत्तापर्यंत 2000 रुपये कॅश प्राइजेस आलेले आहेत. मॅचला आपण एका बाजूने आता सुरुवात करत आहोत. टीम एका बाजूला खेळते ती गाथा गावण तळोजे मजकूर आणि दुसऱ्या बाजूला श्री गणेश CSK तळोजे मजकूर. टार्गेट या मॅचमध्ये 47 धावांचा लक्ष्याचा करायचा आहे पाठलाग. आघाडीची जोडी एका बाजूला लेफ्टी बंटी पाटील कॅप्टन आहेत आणि दुसऱ्या बाजूला अक्षय पाटील. पहिल्या षटकामध्ये फ्रंटलाईन बॉलर गाथा गावण तळोजे मजकूरचे समीर. तिघांचा विचार केला दोन्ही बॅटर आणि बॉलर तिघही सिद्धी करवल्याचे आहेत. एकच संघामधून बिलॉंग करत आहेत. पहिला बॉल फुल टॉस स्वंग करण्यात आला. खराब बॉल आणि सुरुवात मात्र धमाकेदार. पहिला चौकार. या उद्योजक आदरणीय प्रद्युमनजी पाटील साहेब आणि आशिषजी पाटील साहेब वलप, त्यासोबत करणजी म्हात्रे साहेब, मोनीजी म्हात्रे साहेब या सर्व मान्यवरांची आपल्याला उपस्थिती पाहायला मिळते. श्री चैतन्येश्वर क्रीडा मंडळ कुटारी फॉर्च्यून इव्हेंट्स प्रेझेंट वॉर्ड नंबर 1 सोळागाव प्रीमियर लीग 2026 मध्ये तुम्हा सर्वांचं सहर्ष स्वागत आहे. नितीशजी, आज आपण पाहतोय की मोठ्या संख्येने आपल्याला मान्यवर पाहायला मिळाले. हे फार कमी स्पर्धांमध्ये पाहायला मिळते. खरं तर या स्पर्धेचा जो कालावधी आहे तो भरपूर मोठा आहे, तरी देखील आजचा जो दिवस आहे त्यातला त्यात मोठ्या संख्येने आपण मान्यवरांची उपस्थिती पाहतोय. फटाक्यांची आतिषबाजी आणि मंचाला शोभा असते ती मान्यवरांच्या उपस्थितीने, क्रीडांगणाला शोभा असते प्रेक्षकांच्या उपस्थितीने. आणि आज ते क्रीडा रसिक असतील, मान्यवर असतील, या स्पर्धेमध्ये उपस्थित होत असताना आपल्याला पाहायला मिळतात. मॅच देखील तितकीच महत्त्वपूर्ण आहे बिकॉज एलिमिनेटर आहे. आज आपल्याला 4 टीम्स पाहायला मिळाल्या, त्यामधून हा जो सामना आहे गाथा गावण तळोजे मजकूर श्री गणेश CSK तळोजे मजकूर यांच्यामध्ये. ऑलरेडी एक संघ प्रियांश ओमसाई तळोजे मजकूर ते नेक्स्ट मॅचमध्ये ऑलरेडी आजचा क्वालिफायरमध्ये खेळणार आहेत. डाऊन द लेग बॉल होता, पण शेवटी ग्लान्स करायला गेल्यानंतर तो पाय नसता आला तर एक्स्ट्रा वाईटच्या स्वरूपात भेटले असतं. मात्र इकडे यावेळेला लेग बाईट्स. धाव 1 एका धावेने स्कोर सध्या आपल्याला पाहायला मिळतो तो 5 या आकड्यावरती. ज्या पद्धतीनं आयोजकांशी आपण चर्चा केली की काल सुपर हिट मॅचेस आपल्याला पाहायला मिळाल्या, एकही सामना वन साईड नव्हता. प्रत्येक सामन्यामध्ये दोन्ही बाजूने तो संघर्ष आपल्याला पाहायला मिळत होता. पण आजच्या मॅचमध्ये तसं झालं नाही. आजच्या मागच्या 4ही मॅचेस वन साईड गेलेल्या आहेत. आजचं कारण की पहिल्या इनिंगमध्ये धावा तितक्या होत नाही आहेत. काल 80-90ला देखील सेफ नव्हतं ते टार्गेट. 46 फक्त आजचा हाय स्कोर आहे. कदाचित आजपासून खेळपट्टी बदललेली आहे. 5व्या दिवसाची ही खेळपट्टी आहे. बॉल टॉस आहे, भिरकावलाय पण डीप मध्ये फिल्डर पाहतोय आणि शेवटी पाहतच राहील. सीमा पार षटकार. आणि तो थेट काऊ कॉर्नरचा बाहेर पडलाय. धावांची इन्व्हेस्टमेंट कमी या क्षणाला पहिल्या षटकामध्ये धावा खर्च होतात. पुन्हा एकदा खेचलाय
त्या कोनमध्ये बॉल आहे. फिल्डर त्या ठिकाणी धावतायत. शेवटी मिसफील्ड, सीमा पार, चौकार. दर्जेदार टेलिकास्ट. 4 कॅम्प्स या स्पर्धेचं थेट प्रक्षेपण सुरू आहे. समोर दिलाय, आता संपर्क चांगला आहे. काव कॉर्नरला क्लिअर करेल. आउट ऑफ द पार्क. डोळ्यांचा नजरेआड षटकार. आपण जर बघितला तर तो फक्त 47चा होता आणि आता इकडे पहिल्या षटकामध्ये मॅचला खुली करण्यात आलेली आहे. फर्स्ट पॉवर प्ले 21 जावा आणि त्यामुळे ही जी शॉर्ट मीटिंग आपल्याला पाहायला मिळाली गाथा गावण तळोसे मजकूरची. कमबॅक करावा लागणार आहे. दोन्ही सलामीवीर तुटून पडलेलं, दोघांनी अटॅक केला. एक खेळतो 3 बॉल 4, एक खेळतो 3 बॉल 16 वरती. 21ला नाबाद श्री गणेश CSK तळोसे मजकूर. 24 बॉल 26 धावा. अजून हा विचार करावा लागणार आहे. 21 गेल्या दरगत नाही. जे घडलंय ते सोडा आणि जे घडवायचं त्यासाठी लढा. हा विचार आता इकडे करावा लागणार आहे बॉलिंग साईडला. 26 धावा अजूनही तुमच्याकडे आहेत. या 4 ओव्हरमध्ये जर तुम्ही कमबॅक केलं, विकेट आल्या आणि आता एका दुसऱ्या विकेटने जमणार नाही. तुम्हाला बल्कमध्ये गुच्छांमध्ये विकेट घ्याव्या लागतील तर तुम्ही धावासंख्येला फुल स्टॉप लावाल आणि तेव्हा तुम्ही या मॅचमध्ये याल. जो स्टार्ट अक्षय आणि बॅटर बंटी पाटील या दोघांकडून, खास करून जे अक्षयचे 3 धमाकेदार फटके पाहायला मिळाले. 2 षटकार 1 चौकार. तिकडून फार वेगाने 4 झालं धावफलक आणि धावफलकाला चालना भेटली, उभारी भेटली आहे. फ्लाइंग स्टार्ट. 47च्या चेसमध्ये 21 विदाउट लॉस. लेफ्टी आता आपल्याला पाहायला मिळतोय स्ट्रायकिंग एंडला. लॉंग ऑफ आहे, लॉंग ऑन आहे, डीप स्क्वेअर लेग आहे, शॉर्ट मिड विकेटचं, शॉर्ट बॅकवर्ड स्क्वेअर लेग, फाईन लेग, थर्ड मॅन पॉईंट आणि शॉर्ट कव्हर हे सध्याचं फील्ड पोझिशन. इव्हिनिंग सेशन पासून आता थोडीशी गर्दी आपण पाहतोय प्रेक्षकांची, त्यामध्ये वाढ झालेली आहे. ऑनलाईन देखील फॉर्च्यून इव्हेंट्सद्वारे बरेचसे प्रेक्षक या मॅचचा आनंद घेतात. इकडून या क्षणाला मी म्हणेन जे काही करायचं मॅचमध्ये गाता गावण टोळचं मजकूरच्या बॉलर्सला करायचं आहे. सेकंड ओव्हर पहिला बॉल. बॅक ऑफ लेन कट करायला गेलेत. विकेट किपरने चूक केली आहे. डीप थर्डला बॉल चालला. पहिली धाव तर झाली आहे. डबलला रिक्स घेतली नाही. पॅव्हलियन जरी आवाज देत असला तरी तिकडे बॅटने सांगितलं थांबा. इकडे आमचं कॅल्क्युलेशन देखील सुरू आहे, कारण स्टार्ट भेटलेला आहे आणि बॅटरचं मी म्हणेन योग्यरित्या त्याने कॉल दिला. एका धावेनंतर डबलला चान्स घेतली नाही, कारण दुसऱ्यांदा जर धावलं असता, भेटली असती तर एकच, पण विकेट गेली असती तर कदाचित दुसऱ्या बाजूने गाता गवंडल्या मॅचमध्ये येण्याची एक छोटीशी संधी भेटली असती. सिंगलसोबत धावसंख्या आपण पाहतोय 22 आणि स्ट्रायकिंग एंडला आला आता अक्षय. 3ही बॉल सीमारेषेच्या बाहेर मारलेत पठ्ठाने. 3 बॉलचा सामना केला होता. मिड ऑनला आता बोलवलं त्यांनी आत. लॉंग ऑफ आहे डाऊन दी ग्राउंड. लॉंग ऑनला थोडंसं वाईडिश केलं. डीप स्क्वेअर लेग आहे. एक्स्ट्रा कव्हर खाली. शॉर्ट कव्हरचा पॉईंट. थर्ड मॅन फाईन लेग आणि बॅकवर्ड स्क्वेअर लेग. पुढचा बॉल गोलंदाज अक्षयच्या अगेन्स्ट अक्षय. ऑन साईडला खेचून मारलाय पण मागे प्रोटेक्शन. पहिला बाउन्स स्वाभाविक आहे. त्यांनीच बॉल आहे. बॉलवरती यायला पाहिजे होते. क्रिकेट सांगतं पण थांबले. बॉल न थांबता गेलाय. चौकार. फिल्डिंग मधून तुम्हाला कमबॅक करावंच लागणार आहे. चांगली कामगिरी करावीच लागेल, कारण धावांची इन्व्हेस्टमेंट कमी आहे आणि ज्या क्षणाला हे दोन्ही ओपनर टक्काचा आवाज. स्टँड अँड डिलिव्हर्ड. जबरदस्त फटका. फार लांब मोठा षटकार. गमवली होती त्यांनी. गाता गावंडने पहिला सामना जिंकला होता.
मात्र आता इकडून ओव्हरटेक केलं जाईल असंच वाटतं. जी बॅटिंग करत आहे अक्षय पाटील सुसाट सुटला. 5 बॉलमध्ये 3 षटकार 2 चौकार. 26ला नॉट आउट आहे आणि रंजसमध्ये फार पुढे आता. बॅटिंग साईड पुन्हा खेचून मारायला गेले. थर्ड मॅनने अटेम्प्ट तर केलं होतं पण बॉलपर्यंत ते डायरेक्ट पोहोचले नाही. स्टॉप केलं त्यांनी. एज होती, चान्स होती म्हणजे. सिंगल आले. सिंगलसोबत स्कोर सध्या आपण पाहतोय तो 33. बॉल उरले त्या मॅचमधले 20. धावा पाहिजे 14. पॉवर प्लेमध्ये मॅचला खुलं करण्याचा प्रयत्न दोन्ही सलामीवीरांचा आहे. संदेश शेठ मात्रे यांच्याकडून जर बॅटिंग साईड जी टीम आता सध्या बॅटिंग करत आहे. लॉफ्ट करण्यात आला इकडे लेफ्टी पण फटका फसला होता लॉंग ऑनला. संगम राजे चांगली फिल्डिंग. उडता संगम आपल्याला पाहायला मिळाला तिकडे. सेव्ह केले बाउंड्री. 1 धाव आली आहे आणि सिंगल सोबत धावासंख्या पुढे गेले. संदेश शेठ मात्रे यांच्याकडून बॅटिंग साईडने जर आज क्वालिफाय केलं तर मात्र त्यांना जेवणाची मेजवानी आणि ती देखील नॉनव्हेज. मटन चिकन जे काय मागाल ते सगळं भेटेल. पुढचा बॉल आत येणारा बॉल होता. रेंजमध्ये बॅटरचाही होता बॉल. हाईट फॅक्टर आहे. दॅट्स अ बॅटर सेफ आहे. लेग बाईचा सिग्नल आहे. धाव 1 आली आहे आणि सिंगल सोबत स्कोर सध्या आपण पाहतोय तो 35 धावा. बॉल उरलेत आता 18 आणि 18 बॉलमध्ये फक्त बनवायचे आहेत 12 धावा. कडक बॅटिंग झाली कारण 47ला डिफेंड करत असताना प्रामुख्याने घाताकामांच्या बॉलर्सला सुरुवातीपासून पॉवर प्लेमध्ये तुम्हाला 20पेक्षा कमी धावा खर्च करायच्या होत्या. एका दुसरी विकेट तुम्हाला पाहिजे होती तर या मॅचमध्ये 47 तुम्हाला दिसल्या असत्या. पण सध्याच्या घडीला फार पुढे आहेत. बॅटिंग साईड जे आपल्याला पाहायला मिळते शेगणे CSK तळोचे मजकूर. पहिल्या 12 बॉलमध्ये विदाउट लॉस 35 त्यांनी बनवलेलं आहे आणि 18 बॉलमध्ये फक्त आता पाहिजेत त्या 12 धावा. विदेशर आपण पाहतोय 16 गाव. खरं तर ही जी संकल्पना आहे फॉर्च्यून इव्हेंटचे सर्व उद्योजक राजेंद्र दादा मात्रे. कारण आपण आयोजनं बरीचशी पाहतो मात्र संकल्पना फार महत्त्वपूर्ण असते. हे 16 गावांच्यामध्ये खुटारी असेल, रोहिंजन, धानसर, एकटपाडा, तुर्भे, पिसारवे, किरवली, तळोजे मजकूर, धरणा कॅम्प, पेंदर, नागझरी आणि गोट. ही स्पर्धा ही पहिल्या पर्वामध्ये जरी असली तरी पुढचे जे काही पर्व आहेत इकडे तुम्हाला 24 नाही आणि काही टीम्स येतील आणि काय ओनर येतील आणि ही जी स्पर्धा आहे यशाची उंच शिखरं गाठणार आहे. कारण पहिल्याच पर्वामध्ये दर्जेदार असं आयोजन श्री चैतन्येश्वर क्रीडा मंडळ कोठारी फॉर्च्यून इव्हेंट्स यांच्या वतीने. बॅकफुटला कट करण्यात आला. बॉल चालला कव्हर्समध्ये. डीपमध्ये फिल्डर आहे. डबलला चान्स घेतली आहे. मेरिटवरती दोन्ही बॅटर केलं त्यात. त्यांना माहिती आहे ऑलरेडी 2 षटकांमध्ये मॅच तर खुली झालेली आहे आणि या क्षणाला जर आपण कदाचित विकेट टाकले तर समोरची टीम देखील मॅचमध्ये येऊ शकते. त्यामुळे सॉफ्टहँडने खेळला जसा बॉल बाहेर निघत होता. 2 धावांनी स्कोर सध्या आपण पाहतोय तो 37. स्टील रिक्वायर्ड 10 फ्रॉम 17. 17 बॉलमध्ये 10 धावांची गरज आहे. इकडे 1 साइडच आहे आतापर्यंत. बॅकफुटला कट केला. पॉइंटचा फिल्डर मागे चाललाय. बॉल बॅकवर्ड पॉइंटला चाललाय आणि तो सीमारेषेच्या बाहेर पोहोचलाय. चौकार. हँडसम डॅसिंग हाय राज भिंडा आहे खुटारी गावाचा. आहे तो खुटारी गावाचा. आहे तो खुटारी गावाचा. थँक्यू. पडद्यावरती आय थिंक पाय ठेवलेला आहे मागे बिहाइंड द विकेट. थँक्यू. भगवा मित्रांनो आपल्या धर्माचं प्रतीक आहे आणि या स्पर्धेचा मॅनेजमेंटमध्ये तो पडदा देखील महत्त्वपूर्ण घटक आहे. लॉंग ऑफला फिल्डर आहेत मात्र इकडे त्यांनी पकडले कॅच. पहिला धक्का. काय घडलं इकडे आता बॅटिंग साईड कदाचित रिव्ह्यू घेणार आहे त्यामुळे 9 सेकंडचे बॅटर इकडे धावलेले आहेत. अंपायरच्या डिसिजनला चॅलेंज करण्यात आलं बॅटिंग साईडकडून. TV अंपायर चेक करतील एक्झॅक्ट बॉल कुठे बॅटरने अटेम्प्ट केलेला आहे. गुरुदास भोईर सर सध्या आपल्याला पाहायला मिळतील. TV अंपायर वॉररूममध्ये कृष्ण मात्रे ते देखील सिद्धी करवल्याचे जण. डिपिंग फुल टॉस. इट्स अ फेअर डिलिव्हरी. रिव्ह्यू अनसक्सेसफुल. बॅटर आउट. शिवकुमार म्हात्रे यो दिसाया साधा बोला. भारी माणूस हाय दिलवाला. त्याला शिर्डीचा साई बाबा पावला. पनवेल शहरात फेमस झाला. त्याला शिर्डीचा साई बाबा पावला.
पनवेल शहरात फेमस झाला. त्याला शिर्डीचा साई बाबा पावला, पनवेल शहरात फेमस झाला. त्याला शिर्डीचा साई बाबा पावला, पनवेल शहरात फेमस झाला. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये विकी. आणखी एक सिद्धी करवलेचा बॅटर मैदानाच्या आतमध्ये. 15 बॉल फक्त पाहिजेत 6 धावा. आता फुलटॉस आला होता, क्लिअरच करायला गेले होते बॅटर, मात्र विकेट आली त्यांची. नेक्स्ट मॅचमध्ये खेळणाऱ्या टीम्स रेडी राहा. खेचून मारायला गेले, पडल्यानंतर हा बॉल नॅचरल स्विंग, लेफ्ट आर्मर आहेत, अँगल नाही येत आहेत, फार बाहेर निघाला बॉल, बॅटवरती आलाच नाही. विकीचा डॉट येतोय. बॉल उरलेत 14 आणि 14 बॉलमध्ये 6 धावांची गरज आहे. 24 संघांना घेऊन पहिलं पर्व आपण सर्वजण एन्जॉय करत आहोत. सॉफ्ट हँड कव्हर्सला बॉल, फक्त इकडे आपण पाहतोय दिशा दाखवलेली आहे, सिंगल कंप्लीट करत आहेत. आणि कदाचित हा जो आता बॅटर सेट बॅटर स्ट्रायकिंग एंडला पोहोचला बंटी, तो ट्राय करणार आहे मोठ्या फटक्यासाठी. 13 बॉल 5 धावांची गरज आहे. आणि इकडे आल्यानंतर तुम्ही पाहता क्षणी प्रेमात पडाल अशी या स्पर्धेच्या विजेत्यांची ट्रॉफी आहे, जे आपल्याला याच गावचे युवा उद्योजक आणि गोल्डन मॅन अनिकेत शेट म्हात्रे यांच्या वतीने स्पॉन्सर्ड करण्यात आलेली आहे. फार चांगली संकल्पना आहे. आपली संस्कृती, आपली परंपरा या ट्रॉफीद्वारे देखील ती कुठेतरी आपल्याला पाहायला मिळणार आहे. हे राज्य आजही छत्रपती शिवरायांचं आहे. हे त्या ट्रॉफीकडे बघितल्यानंतर आपल्याला जरूर वाटेल. फिंगर अप एम्पायर, प्लम सापडलेत. विकेट नंबर 2. 42ला 2-3 षटकाचा खेळ संपला. 12 बॉल आणि अजून या मॅचमध्ये बनवायच्यात 5. आपण आतुरतेने वाट पाहत आहोत. छोटा बादशाह ग्रुप यांचं आगमन होणार आहे आणि त्यांचं आपण अगदी फटाक्यांच्या आतिषबाजीने त्यांचं आपण स्वागत करणार आहोत. मात्र एक सूचना करत आहे, यानंतर जे 2 टीम्स खेळणार आहेत मित्रांनो, 13चा स्क्वॉड आहे आणि मिनिमम मिनिमम लीग स्टेजला 1 मॅच प्रत्येक खेळाडू खेळणारच आहे. त्यामुळे आतापर्यंत जे काही एक्स्ट्रा प्लेअर तुम्ही बसवले असाल त्यांना नेक्स्ट मॅचमध्ये कंपल्सरी खेळावं लागणार आहे. अदरवाईज जर मॅनेजमेंट टीमला असं समजलं तर तुम्हाला पॅनल्टीला सामोरं जावं लागेल. 42-42, 12 बॉल आणि 5 धावा. साईराजे खरं तर हे जे नाव ॲज अ समालोचक म्हणून, ॲज अ कॉमेंटेटर म्हणून सगळ्यांचा परिचयच आहे, पण मी फर्स्ट टाइम त्यांना बघितलं ॲज अ प्लेअर. आणि चांगली बॉलिंग ॲक्शन आहे, लेफ्ट आर्मर आहेत, युनिक बॉलिंग ॲक्शन आहे, थोडीशी ऑर्थोडॉक्स आहे. आणि जरूर इकडून जर ते चालले तर लास्ट ओव्हरमध्ये आपल्याला मॅच पाहायला मिळू शकते. पहिला बॉल, रिव्हर्स स्वीपला टीम सिली पॉइंट आणि फ्लाय स्लिप 2 फिल्डर आपल्याला पाहायला मिळतात जे कॅचिंग पोझिशनला आहेत. पहिला बॉल इकडे डॉट आलेला आहे. 11 चेंडू आणि 5 धावा. रिव्हर्स स्वीपला अटेम्प्ट होता बॅटरकडून. विकीला आपण पाहतोय जो 3ऱ्या क्रमांकावरती आलेला आहे. पुढचा बॉल एक्स्ट्रा कव्हरेज मध्ये फिल्डर आत येत आहेत. बॅटरला जावं लागेल बाहेर. फलंदाज बाद. 3रा धक्का. बॉल बाकी 10. धावा पाहिजेत 5. रजनी स्पर्धा आणि एकनाथजी माळी साहेब यांचं गाणं. शब्दांची धार, शब्दांची ताकद काय हे आपण एकनाथजी माळी साहेब यांच्याकडून आजवर बऱ्याचशा गाण्यांमधून
ते आपण सर्वांनी ऐकलेले. 10 बॉल 5 धावांची अजूनही गरज आहे. राजे वन्स अगेन शफल ऑन साईडला केलाय. फाईन चालला बॉल आणि येतोय चौकार. स्कोर इज लेवल. 9 बॉल 1 धाव अजूनही पाहिजे. तिला टॅग देऊ शकतो पुन्हा वन साइड. 3 या अगोदरच्या तशाच होत्या. चौथी वन साइड चालली आहे. 4 अगोदरचे 5वी मॅच आहे. एलिमिनेटर. येस येस कर्णधार रेडी रा आपण रेडी येते. भूषण पाटील समोर पंच करण्यात आला आणि बॉल लॉंग ऑनला. विजयाचा आला षटकार. अभिनंदन टीम श्री गणेश CSK. सिद्धी करवले. काम तमाम केलं त्यांनी गाथा गावंडचं. आणि आता आपण लगेचच वळणार आहोत सन्मानांकडे. मंचावरती आपल्या मान्यवरांची उपस्थिती पाहायला मिळते. सामनावीर फक्त जाहीर करतो. मॅन ऑफ द मॅच अक्षय पाटील 33 धावा. आपण सामनावीरात आपल्याला यायचं. आपण या वळत मंचावरती आदरणीय आशिषजी पाटील साहेब आणि आदरणीय प्रद्युमनजी पाटील साहेब वलप यांची उपस्थिती आपल्यामध्ये आणि आपल्या दोन्ही मान्यवरांचा आपण सन्मान या ठिकाणी करणार आहोत. मी मोनिश दादा